भौरसह देवळा परिसरात तालुक्यात कांदा लागवडीला चांगला वेग आला आहे। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे कांदा लागवड सुरू केली आहे। या लागवडीत शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे। दरवर्षी कांद्याची लागवड ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिसेंबर पहिल्या आठवड्यात होत असते, परंतु अवकाळी पावसाने रोपांअभावी लागवड लांबणीवर गेल्याने चालू महिन्यात जानेवारीत लागवड करण्याची वेळ यंदा शेतकऱ्यांवर आली आहे। एकाच वेळी लागवड असल्याने मजुरांच्या मोठ्या प्रमाणात टंचाईचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता। मजूरही अवाच्या सव्वा मजुरी घेत आहे। आधीच कमी भाव, त्यात मजुरांची टंचाई यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे। या लागवडीसाठी जमीन रोटरने सपाट केलेली असावी लागते। यंत्रामध्ये रोपे ठेवण्यासाठी व रोप टाकण्यासाठी जागा केलेली आहे। मजुरांच्या सहाय्याने एक एक रोप मशीनमध्ये टाकले जाते व रोप खाली जाऊन त्याला यंत्राद्वारे जमिनीत खोलवर घातले जाते। दिवसभरात साधारण 1 एकर कांदा लागवड केली जाते। गेल्या वर्षी मजूर टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी या उशिराने झाल्या होत्या। यंदाही अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील रोपे वाया गेल्याने लागवड लांबणीवर पडली। दुसऱ्या टप्प्यात टाकलेली रोपे आता लागवडीसाठी आल्याने सर्व शेतकरी मजुरांच्या शोधात होता। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या यंत्राद्वारे कांदा लागवड करण्याकडे कल वाढला आहे। सध्या या यंत्राने लागवड करण्यासाठी परिसरात शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, भौर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।